Hello student, let us start the next concept. That is the free fall. Free fall या कन्सेप्टमध्ये आपण पाहूया. तर सुरुवातीलाच आपल्याला एक ट्राय दिस करायचं आहे. टेक अ स्मॉल स्टोन, होल्ड इट इन युअर हँड, which forces are acting on the stone. Now release the stone. What do you observe? What are the forces acting on the stone after you release it? एक तुम्हाला जस्ट दगड घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे, वरती टाकायचं आहे का नाही, हातात धरून ठेवायचं आहे, होल्ड करायचं आहे आणि होल्ड केलं तर थोड्या वेळाने काय करायचं आहे, तुम्ही जेव्हा होल्ड करताय त्याच्यावर तो तुमच्या हातात स्थिर राहिला, रेस्ट पोझिशनला राहिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडून त्याच्यावर फोर्स अप्लाय झालेला आहे. तुम्ही ते धरून ठेवण्यासाठी त्याच्यावर फोर्स अप्लाय केला. ओके, तुमच्या शरीरातला फोर्स, तुमची शरीरातली एनर्जी यूज केली आहे तुम्ही ते धरून. आता तो नाऊ रिलीज द स्टोन, रिलीज करून टाका. तुमच्या हातात स्टोन आहे तो रिलीज करा. ओके, रिलीज केल्यानंतर तो स्टोन जो होता तो काय होणार आहे, खाली पडणार आहे. तो काय होणार, खालच्या दिशेने पडणार आहे. व्हॉट आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर, जेव्हा तुम्ही तो सोडणार तर कोणता फोर्स ॲक्टिव्ह होणार आहे, ऑब्वियसली कोणता होणार आहे, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता तोच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला अजून फ्री फॉल. आता बघा शब्दामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, फ्री म्हणजे फ्री, मुक्तपणे, फॉल म्हणजे पडणे. कुठलाही ऑब्जेक्ट जेव्हा आपल्या हातातून पडतोय किंवा आपण जेव्हा वरती फेकतो तेव्हा तो खालीच पडणार. आपण जरी एखाद्या ठिकाणी जंप घेतली तरी आपण काय खालीच पडणार आहोत, फॉल होणार आहोत. आणि पण इथे फ्री फॉल ही काय कन्सेप्ट आहे हे आपल्याला बघायचं. वी नो दॅट द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ acts on each and every object. बरोबर, युनिव्हर्सल कॉन्स्टंट लॉ न्यूटन्स युनिव्हर्सल लॉमध्ये आपण काय म्हटलं की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ ॲक्ट्स ऑन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. प्रत्येक ईच अँड एव्हरी ऑब्जेक्टला तो काय आहे, हा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ॲक्ट होत असतो. व्हेन वी वेअर होल्डिंग अ स्टोन इन अवर हँड, जेव्हा आपण तो स्टोन आपल्या हातामध्ये धरून ठेवतोय, द स्टोन वॉज एक्सपिरियन्सिंग दिस फोर्स. त्यावेळेस आपण स्वतः काय आहे तो फोर्स करत, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीसुद्धा त्यात तो एक्सपिरियन्स करत असतो. बट इट वॉज बॅलेन्स बाय अ फोर्स दॅट वी वेअर अप्लाइंग ऑन इट इन द अपोजिट डायरेक्शन. ॲक्च्युली जेव्हा आपल्या हातात स्टोन असतो, ऑब्जेक्ट असतो, तेव्हा ऑब्जेक्टसुद्धा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी एक्सपिरियन्स करत असतो. पण आपण काय केलं आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शनने त्याच्यावर फोर्स अप्लाय केलेला आहे, त्याच्यामुळे तो आपल्या हातामध्ये रेस्ट पोझिशन आहे. वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम अवर हँड, द ओनली फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ अँड द स्टोन फॉल्स डाऊन अंडर इट्स इन्फ्लुएन्स. कोणाच्या इन्फ्लुएन्सने, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो खाली पडत आहे. Whenever an object moves under the influence of the force of the gravity alone, फक्त आणि फक्त त्याच्यावर काय आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीच ॲक्ट होत असते, तेव्हा इट इज सेड टू बी द falling freely. This is the definition of free fall. Whenever an object moves under the influence of the force of gravity alone, इथे आपल्याला ह्या वर्डला अलोन हा महत्त्वाचा वर्ड आहे, डबल अंडरलाईन करा. इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. दस द रिलीज स्टोन इज इन अ फ्री फॉल. हे आपल्याला लाईन बघा, हे करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे. काय काय आहे, whenever an object moves under the influence of the force of gravity alone, it is said to be falling freely. Okay, falling freely. Thus the released stone is in a free. त्यावेळेस आपण म्हणणार तो स्टोन म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्ट, आता स्टोनचं एक एक्झाम्पल घेतलं, तसंच कुठलाही ऑब्जेक्ट आपण होल्ड पोझिशनमध्ये धरून ठेवलेला आहे आणि त्याच्यावर कुठलाही फोर्स आपण स्वतः नाही अप्लाय केला तर ते धरतोय, म्हणजेच काय अप्लाय होत असतं. हां, तुम्ही एखादा ऑब्जेक्ट वरती टाकताय, समोर फेकताय, बॉलिंग करताय, तेव्हा तुम्ही एक एक्स्ट्रा फोर्स त्याच्यावर अप्लाय करताय, इट्स ओके. पण तरीसुद्धा नुसतं तुम्ही बॉल हातात धरलेला आहे तरीसुद्धा आपली बॉडी त्याच्यावर फोर्स अप्लाय करत असते अपोजिट डायरेक्शनने. पण त्यावेळेसुद्धा तो ऑब्जेक्ट, तो बॉल असेल, स्टोन असेल, कुठला एनी ऑब्जेक्ट असेल, तो काय आहे,
ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सपिरियन्स करत असतो, पण जोपर्यंत आपला फोर्स तिथे काय आहे झिरो होत नाही तोपर्यंत तो काय आहे तिथे ॲक्ट व्हायला सुरुवात होणार नाही आहे. दस द रिलीज स्टोन इज इन अ फ्री फॉल. इन फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज झिरो अँड गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द एक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. जेव्हा फ्री फॉल होत असतो तेव्हा त्याची सुरुवातीची इनिशियल व्हेलॉसिटी झिरो, काहीच नाही, कारण आपण फोर्स अप्लाय केलेला आहे का नाही. आपण जेव्हा टाकतोय वरती एखादा ऑब्जेक्ट तेव्हा त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी असते, ती व्हेलॉसिटी झिरो होऊस तर तो काय आहे बॉल किंवा स्टोन वरती जाणार आहे आणि नंतर तो खाली पडणार. ओके, पण ती झिरो व्हायचा प्रश्न आहे, आपण काहीच नाही, फक्त धरला होता, तो काय केला आहे सोडून दिला आणि तेव्हा तिथं काय त्याची इनिशियल व्हेलॉसिटी झिरो आहे. गोज ऑन इन्क्रीजिंग, पण ती गोज ऑन इन्क्रीज होते कशी, ड्यू टू द एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. काय करतो एक्सिलरेशन लावतोय त्याच्यावर आणि त्याच्यामुळे तो खाली खाली पडतो. ड्युरिंग द फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू द एअर अपोजेस द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट्स अँड अ बियॉन्ड फोर्स. बघा आता इथे एक आपल्याला नवीन कन्सेप्ट बघायचे, बियॉन्ड फोर्स ऑल्सो ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. ॲक्च्युली ही कन्सेप्टसुद्धा तुम्हाला थोडीशी झालेली आहे 8वी 9वीमध्ये, पण लक्षात घ्या. ड्युरिंग द फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू द एअरमधून एक फ्रिक्शनल फोर्स आणखीन एक त्याच्यावर अप्लाय होत असतो की जो अपोज करतो मोशन ऑफ द ऑब्जेक्टला. अँड अ बियॉन्ड फोर्स ऑल्सो ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. बघा मग हे काय आहे तर इथे आपण बघू शकतो. हे बियॉन्डसाठी आपण आधी फ्लुइडच्या बाबतीत बघूया. आपण आर्किमिडीजचं प्रिन्सिपल आपल्याला झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलं तर काय आहे, बियॉन्सी वेट ऑफ द ऑब्जेक्ट अँड बियॉन्ड फोर्स. म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टवर जेव्हा तो ऑब्जेक्ट आपण पाण्यामध्ये टाकतोय तेव्हा खालून त्या ऑब्जेक्टवर काय आहे बियॉन्ड फोर्स अप्लाय होत असतो, पण तो कोणावर डिपेंड्स असतो त्याच्या वेट हा जर बियॉन्ड फोर्सपेक्षा जास्त असेल तर बियॉन्ड फोर्स झिरो होतो आणि तो ऑब्जेक्ट पूर्णपणे सिंक होतो, म्हणजेच काय बुडतो. पण जर कमी असेल, वेट ऑफ द ऑब्जेक्ट कमी असेल तर बियॉन्ड फोर्समुळे तो ऑब्जेक्ट तिथे काय होणार आहे फ्लोट होणार आहे, फ्लोट अबाव द सरफेस ऑफ द वॉटर किंवा फ्लोट इनसाइड द सरफेस ऑफ द वॉटरसुद्धा असू शकतो. तसं आपण एखादी बॉटल घेतली आहे, पाण्याची बॉटल आहे, रिकामी आहे आणि त्याला झाकण ओपन घेतली तर काय होणार आहे, जशी आपण त्यात बुडवणार पाणी त्याच्यामध्ये भरलं जाणार आणि ती जड होणार, वेट त्याचं वाढणार आणि ती खाली सिंक होईल. पण जर आपण ती रिकामी घेतली, झाकण लावून घेतलं आहे, आतमध्ये पाणी नाही आहे, पाणी नाही म्हणजे काहीच नसते का नाही, एअर असते. ओके, एअर असते, ती आपण खाली बुडवण्याचा प्रयत्न करणार. बुडते का पाण्यात तुम्ही करून बघा पाहिजे तर, ती पाण्यात बुडणार आहे का बॉटल, तर ती बुडणार नाही आहे, कारण त्यातला काय आहे त्याचं वेट अगदीच कमी झालं आहे, त्याच्यावर बियॉन्ड फोर्स बियॉन्सी अप्लाय होत असते, त्याच्यामुळे काय आहे तो ती बॉटल बुडू शकणार नाही, ती फ्लोट होणार आहे. तसंच एअरमध्ये सुद्धा बियॉन्ड फोर्स आहे, विच इज द वेट ऑफ द डिस्प्लेस एअर. डिस्प्लेस करतो एअरला, डिस्प्लेस एखादा ऑब्जेक्ट पडतोय म्हणजे तिथली जी एअर आहे, एअर मॉलिक्यूल आहे, त्याला डिस्प्लेस म्हणजे त्याला फाकवतो, त्याला पसरवतो आणि तो त्या स्पेसमधून खाली खाली जात असतो. मग तिथं त्या डिस्प्लेस एअरचं जर वेट ही काय आहे, वेट म्हणजेच त्याचं काय आहे बियॉन्ड फोर्स असतो. जितक्या हळूहळू येणार त्या म्हणजे एअर आहे तर तिथे बियॉन्ड फोर्स आपला म्हणजे ॲटोमॅटिकली तिथे लागू. जसं आपण इथे बघतोय एक एक्झाम्पल, पॅराशूट जे काय आहे ते उडत असतात, आपल्याला वरती दिसून येतात, तर तिथे सुद्धा बियॉन्ड फोर्स एअरमधला काय आहे त्याच्यावर अप्लाय होत असतो आणि त्याच्यामध्ये काय आहे स्टेडी पोझिशनला पुढे पुढे वर जातात. त्याच्यामध्ये असणारा जो गॅस आहे तो त्या गॅस ह्याच्यामध्ये भरला आहे, पण तो गॅस जो आहे तो काय आहे इथल्या एअरपेक्षा काय आहे थोडासा हलका आहे म्हणून तो वर जाऊ शकतो. ओके, वेटने कमी आहे म्हणून तो वर गेला आहे, पण तरीसुद्धा बियॉन्ड फोर्स खालून त्याच्यावर अप्लाय होतो आहे म्हणून तो काय आहे वरती हवेत आपल्याला गेलेला दिसून येतो. ओके, तसंच त्याच्यामध्ये जर बघितलं हॉट एअर असते, अजून वेगवेगळ्या प्रकारचे आपण पॅराशूट्स बघतो आहे. काही वेळेस आपण दिवाळीच्या वेळेस असे हॉट एअर तिथे लावतो आहे, ज्योत पेटवतो आणि तिथे एक हॉट एअर फॉर्म होते आणि ते बलूनसुद्धा आपल्याला वर जाताना तिथंसुद्धा बियॉन्ड फोर्स अप्लाय होताना दिसून येईल. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर आता जे आहे, आता कुठलाही ऑब्जेक्ट खाली पडतोय असं आपण म्हणतोय, इथे काय सांगितलंय बघा, डज द ट्रू फॉल इज पॉसिबल ओनली इन द व्हॅक्यूम. म्हणून जर एअर असेल तर तिथं बियॉन्ड फोर्स अप्लाय होणार आहे, पण आता एअरच नसेल, एअर नसेल म्हणजे अशी स्पेस कोणती आहे तर व्हॅक्यूम आहे. मग व्हॅक्यूममध्ये ट्रू फ्री फॉल हा पॉसिबल असतो. त्यासाठी इथे आपण बघणार आहोत, बघा या इथे आपल्याला इथे दिसतं इन एअर आणि इन व्हॅक्यूम. आता इथे आपल्याला दोन ऑब्जेक्ट घेतलेले दिसतात, एक आहे हा जो आहे तो स्टोन आहे
आणि हा जो आहे एक फिदर आहे, म्हणजे एक पीस आहे, पंख आहे असं पक्षाचं वगैरे फिदर आहे. अगदी हलकं असतं बघा पंखा, आपण मोरपीस वगैरे, अगदी मोरपीस असं आपण म्हणू शकतो पक्षाचा पंख. आणि हा काय आहे, स्टोन आहे. हे दोन्ही काय आहे, इथे एक स्टोन घेतला, एक फिदर घेतलाय. तसंच हा एक पोर्शन तुम्हाला दिसेल, इथे काचेची एक बॉटल आहे जी वरून पूर्ण पॅक आहे, खालून सुद्धा पॅक आहे. पण त्याचप्रमाणे अजून आपल्याला इथे काहीतरी दिसतंय, ते काय आहे तर त्याच्यामध्ये असलेली जी एअर आहे ती त्याच्यातून बाहेर काढून घेतली जाते. म्हणजे इथं काय तयार केल्या गेलेलं आपण या काचेच्या इनसाईड बॉटलमध्ये काय आहे, एअर व्हॅक्यूम तयार झालेला आहे की जिथे एअरसुद्धा नाही आहे. मग अशा ठिकाणी ह्याच्यामध्ये सुद्धा आपण काय टाकलेलं आहे, स्टोन आणि फिदर टाकला आणि लगेचच त्याचं झाकण काय आहे, पॅक करून टाकलं. एअर असलीच जरी आपण टाकताना झालेली असेल, एअर थोडीशी गेली असेल तरी पण ह्या व्हॅक्यूम पंप जो आहे तो काय व्हॅक्यूम एअर काय आहे बाहेर काढून टाकणार आहे आणि तिथे व्हॅक्यूम तयार करून देणार. मग असाच फिदर इकडं स्टोन आपण ठेवला आहे आणि असाच इकडे पण. आता दोन्ही ॲट अ टाईम आपण फॉल करतो म्हणजे सोडून दिलेले आहे, जस्ट एअरमध्ये सोडून दिलेले आहे. तर त्यावेळेस आपल्याला जर टायमर आपण लावलं तर इथं काय आहे 1/4 सेकंद झालेले आहेत. म्हणजे आपण म्हणूयात एक 15 सेकंद झालेले आहेत. 15 सेकंदाला बघा दोघांची पोझिशन कशी आहे. आणि त्याच्यानंतर बघा हा एवढा पोर्शन म्हणजेच काय 30 सेकंदाला काय झालेलं आहे बघा, व्हॅक्यूममधले जे स्टोन आणि फिदर होते ते गेले खाली आणि इकडचे जे होते बघा त्याच्यामधला स्टोन खाली आहे, फिदर अजून वरच आहे. मग तरीसुद्धा आणि ह्यांच्या लेवलला बघायला गेलो तर हे थोडेसे वरच आहेत, हे पटकन खाली आलेले. हे आलेत का पटकन खाली तर नाही. मग इथं काय झालेलं आहे तर इथे हे मागेच का राहिलेले आहेत तर एअरमधला बियॉन्ड फोर्स त्यांच्यावर ॲक्ट होतो आहे आणि त्याच्यामध्ये पटकन फ्री फॉल होऊ शकत नाही आहे. पण व्हॅक्यूम असल्यामुळे इथे असल्यानं लगेच डायरेक्टली इथपर्यंत ते काय आहे दोन्ही आणि एकसाथ आहे. त्याच्या अजून हे आहेच आपल्याला मागे पुढे देतात. त्याचप्रमाणे ते दोन्ही ऑब्जेक्ट तर आपण बघितलं तर स्टोन हा जड आहे आणि फिदर हा अगदी हलका आहे. जड आणि हलक्यामध्ये पण आपण बघायला गेलो तर जड वस्तू ही पटकन पडणार आहे, हलकी वस्तू ही उशिरा पडणार. त्याच्यामध्ये सुद्धा बघायला गेलो तरी सुद्धा जड वस्तू ही काय आहे बियॉन्ड फोर्सला थोडंसं अपोज करून थोडीशी आधी पुढे जाणार, नंतर फिदर ही काय तरी पण त्याच्यावर बियॉन्ड फोर्स काय हलक्या वस्तूवर जे कमी वेट असणाऱ्या ऑब्जेक्टवर जास्त अप्लाय होत असतो बियॉन्ड फोर्स आणि जड वस्तूवर म्हणजे जास्त वेट असलेल्या वस्तूवर बियॉन्ड फोर्स हा काय कमी अप्लाय होत असतो. म्हणून तिथे आपल्याला अशा प्रकारे हा फरक दिसून येतोय, लक्षात आलेला आहे. म्हणजे इथे आपल्याला ही कन्सेप्ट लक्षात आलेली असेल. आता त्यामध्येच बघा फॉर फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट द व्हेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ अँड द टाइम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्टमध्ये जर व्हेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थपर्यंत रीच करण्याची जी व्हेलॉसिटी असते कुठल्याही ऑब्जेक्टची आणि द टाईम टेकन फॉर इट त्याच्यासाठी लागणारा वेळ जो आहे जो अर्थपर्यंत रीच करण्यासाठी म्हणजे अर्थ सरफेसपर्यंत रीच करण्यासाठी जो काही त्याला वेळ लागलेला आहे मग तिथं बियॉन्ड फोर्समध्ये असेल मुळे असेल किंवा त्याच्या वेटमुळे असेल जे काय असेल कॅन बी कॅल्क्युलेटेड. ह्याच्यासाठी न्यूटन्सने आपल्याला 3 इक्वेशन ऑफ मोशन्स दिलेले फॉर फ्रीली फॉल. द इनिशियल व्हेलॉसिटी ती 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. ॲक्च्युली 3 इक्वेशन्स ऑफ मोशन बघा आपल्याला कसे दिलेले आहेत मी तुम्हाला दाखवते कसे आहेत ते. ओके ते 3 इक्वेशन्स ऑफ मोशन आपण बघायला गेलो तर आपल्याला इथे दिसून येतील. बघा फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन खरं तर असे आहेत. न्यूटनने जेव्हा फॉर्म केलेले इक्वेशन ते v = u + at, s = ut + ½ at² and v² = u² + 2as. आता ह्या सगळ्यांच्या ठिकाणी फॉर फ्री फॉलसाठी द इनिशियल व्हेलॉसिटी u ची व्हॅल्यू आपल्याला 0 पुट अप करायची आहे अँड द ॲक्सिलरेशन a मीन्स व्हॉट काय यायचं आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज द एच्या ऐवजी आपण g पुट करणार आहे. दस वी कॅन राईट द इक्वेशन्स ॲज फॉलो दिस वे. मग आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं u ची व्हॅल्यू 0 झाली, 0 + at म्हणजे काय येणार आहे नुसतं at, पण पुन्हा a ची व्हॅल्यू g ठेवायचं म्हणून काय होणार gt. बघा वी गेट द इक्वेशन ॲज v = gt.
Now let us see the second equation of motion. S is equal to ut plus half at square. If the value of u is 0, we are putting the value of u as a 0. Therefore u 0 into t is again the 0. This quantity will get 0. 0 plus something is again the quantity is 90 म्हणजे आपल्याकडे मिळालं half at square. Again put the value of a as a g, then we get the half gt square. Then the second equation of motion we can write as the half gt square. Now the third equation of motion is equal to v square is equal to u square, sorry, v square is equal to u square plus 2as, where the again value of u is 0, therefore 0 square is again the 0 only. The 0 plus 2as, that is the only 2as. Again there we are putting the a as a g, and we get the 2gs. Therefore v square is equal to 2gs. This is the third equation of motion for free fall object. Okay, free fall body किंवा free falling object. आता ह्याच्यामध्ये आपल्याला for calculating the motion of the object thrown upward, acceleration is negative, that is in a direction opposite to the velocity and is taken to be minus g. आता बघा आपल्याला जेव्हा मोशनची मोशन ऑब्जेक्ट काढण्यासाठी हे न्यूटन्सचे इक्वेशन ऑफ मोशनचेच आहे, पण हे ऑब्जेक्ट मोशन कशी आहे, त्यांची व्हर्टिकली अपवर्ड आहे का डाऊनवर्ड आहे, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. जर अपवर्ड असेल, खालून वरच्या दिशेने, म्हणजे काय होतं, कुठलाही ऑब्जेक्ट खालून वरच्या दिशेने जेव्हा आपण थ्रो करतो तेव्हा आपण अपोजिट फोर्स अप्लाय करतो. कोणाच्या अपोजिट? ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट फोर्स अप्लाय करत असतो. त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काय असतो? मायनस जी होणार आहे. आणि जेव्हा व्हर्टिकली डाऊनवर्ड होणारे म्हणजे खालून वर पडणारे ऑब्जेक्ट, तेव्हा मग तो फ्री फॉल असेल किंवा आपण वरती टाकल्याने ऑब्जेक्ट खाली नंतर आलेला आहे तेव्हा तो प्लस जी आपण तिथे, द मॅग्निट्यूड ऑफ द जी इज द सेम बट द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीज बिकॉज ऑफ दिस निगेटिव्ह एक्सिलरेशन. पण इथे मॅग्निट्यूड त्याचा जो आहे, जीची व्हॅल्यू जी आहे ती सेम 9.8 काय तीच राहणार आहे, बट द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस बिकॉज ऑफ दिस निगेटिव्ह एक्सिलरेशन. म्हणजे आपण ही जर व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाताना आपल्याला दिसून येणार आहे. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट आर मूव्हिंग only under the influence of the gravitational field of the earth and thus they are in the free fall. मून किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट हे सुद्धा काय ह्याच इन्फ्लुएन्समध्ये असतात, कोणत्या? ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थमध्ये. thus they are in free fall, ते सुद्धा फ्री फॉल. समजा त्यांची स्वतःच्याकडे काही व्हेलॉसिटी नसली असती तर ते सुद्धा फ्रीली फॉलिंग इन्फ्लुएन्सने खालीच आपल्याकडे अर्थकडे अट्रॅक्ट होणार आहेत, पण त्यांना स्वतःची व्हेलॉसिटी आहे. therefore they can revolve around the in their orbit. Okay, in this way आपल्याला हे फ्री फॉल ही कन्सेप्ट आपण बघितलेली आहे.